लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. शेवगाव तालुक्याच्या बालमटाकलीमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा पार पडलाय. शालेय विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शाळेमध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन करून लहान लहान विद्यार्थ्यांनी हातामध्ये आकाशाला भिडणाऱ्या उंच उंच पताका, टाळ, मृदुंग आणि ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान करून गावातून गावकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घडवलं. विद्यार्थिनी, शिक्षिका आणि शिक्षकांनीही फुगड्या खेळून तर विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून कार्यक्रमातून एक वेगळाच आनंद दिला. बालमटाकली येथील भगवान विद्यालय आणि पार्थ पब्लिक स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच परमार्थाची गोडी लागावी आणि मानवी जीवन समृद्ध आणि आनंदी व्हावं या हेतूनं या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडी काढून वारी सोहळ्याचं आयोजन केल्यामुळं विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी हरिनामात दंग होऊन गेले. जयप्रकाश बागडे, सी न्यूज मराठी, शेवगाव. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.